या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। पिंडज प्रवरारूढा चंडकोपास्त्रकैर्युता प्रसादतनुते मह्यं चंद्रघंटेति विश्रुता याहू देवी चंद्रघंटाय नमः। आज नवरात्रीचा तिसरा दिवस, दुर्गा मातेचे तिसरे रूप म्हणजेच देवी चंद्रघंटा होय। तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते। माता चंद्रघंटाचे हे रूप अतिशय सुंदर, मोहक, अलौकिक आणि कल्याणकारी शांती देणारं आहे। चंद्रघंटा मातेच्या कपाळावर एक अर्धचंद्र असतो, त्यामुळे तिला चंद्रघंटा म्हणून ओळखले जाते। देवी माता तिच्या भक्तांवर प्रसन्न होते आणि त्यांना शांती, समृद्धी देते। अनंत काळापासून वाईट आणि चांगल्या वृत्तीचे युद्ध होत आले आहे। हे आपल्यासाठी काही नवीन नाही। वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी देवता जन्म घेतात आणि त्यांचा विनाश करतात। अशाच प्रकारे माता चंद्रघंटेचाही जन्म झाला। महिषासूर नावाच्या राक्षसाने आपल्या शक्तीचा अहंकार बाळगून देवलोकावर हल्ला केला। महिषासूर आणि देवतांमध्ये घनघोर युद्ध झाले। जेव्हा देव हरायला लागले तेव्हा ते मदतीसाठी ब्रह्मदेव, विष्णुदेव आणि महेशाकडे धावून आले। देवांचे हल ऐकून तिन्ही देव क्रोधित झाले आणि त्यांनी माता चंद्रघंटा या राक्षसाचा वध करतील असे म्हणून या तिन्ही देवांनी चंद्रघंटा मातेची निर्मिती केली। भगवान शंकरांनी मातेला त्रिशूळ, विष्णुदेवांनी चक्र, देवराज इंद्रांनी घंटा, सूर्यदेवांनी धारदार तलवार आणि त्यांना वाघावर स्वार केले, तर इतर देवी देवतांनीही मातेला शस्त्रे दिली। मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले। मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा वध केला। अशा प्रकारे चंद्रघंटा मातेने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन अंतर्धान झाला। चंद्रघंटा मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करतात। तसेच देवीला खीरही अतिशय प्रिय आहे, त्यामुळे चंद्रघंटा मातेला खीरही अर्पण केली जाते। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि आपल्या गृहिणी समुपदेशक या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग उद्या पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन दुर्गा मातेविषयी माहिती घेऊन। तोपर्यंत नमस्कार।